हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आपल्या गणपती बाप्पाचा म्हणजे आम्ही असलेला तिसरा दिवस आणि आज आमच्याकडे येणार आहेत गौरी. तर आज आम्ही साड्या वगैरे नेसून तयारी वगैरे करणार आहोत. लावली तर नऊवारी साडी लावू, नाहीतर नॉर्मल गोल्ड साडीच नेसू. आणि प्लीज आम्हाला मॅक्सच्या घालल्यावर जज करू नका, आम्ही सगळेच घालतो इथे आल्यावर. असं नाही की इथेच आम्ही तिथेही घालतो, कम्फर्टेबल वाटतं सोफावर. आणि आज जाम मजा येणार आहे. आज आत्या वगैरे सगळ्या येणार आहेत, आत्यांची मुलं येणार आहेत, त्याच्यानंतर ऑल फॅमिली असणार आहे सगळी. आमच्या इथे मस्त असे लिंबूचं हे झाड आहे, इथे लिंबू लागलेले असतात. पप्पा तेच काढतायत. पप्पा भेटले का लिंबू? भेटले का लिंबू? ओरडायचं नाही, कारण त्यांना माहीत नाही, कारण हे आमचं झाड नाही आहे, समोरच्यांचं झाड आहे, त्यामुळे ते बोलतात ओरडू नकोस. ते बघा खूप मोठे मोठे, ते बघा लिंबू आहे तिथे, खूप मोठे. हा बघा कसा पडला, हा बघा, हा बघा. हा बघा कसा पेरकोटात लिंबू आहे. पटकन दिसला पण तो काढता येत नाही. मी आता काढायचा ट्राय करते. माझी व्हिडिओ काढायला कोण नाही म्हणून आता मी दाखवला असता काढून. तिथे चालूच आहे, तरी जाम लिंबू असतात. आणि ही फुलं आहेत त्याची, लिंबाची. आणि लिंबू काढलाय मी तिथून. इथे होता कुठेतरी तो आहे एक हा वाला, पण तो जमत नाही काढायला. हा भेटला, काढला, तिथूनच काढला. लागला मला काटा थोडासा, बोललो ना. असू दे. पप्पा अजून आहेत, ते काही दिसत आहेत. हे बघा किती आहेत. मम्मी आणि काकी गेले तिकडे जाऊन मिसळ पाव खाऊन आले आणि आम्हाला वडापाव आणलाय. काय बोलायचं आता ह्यांना, बघ ना. आणि तो वडापाव आणला, जाऊ दे, ते आणलं ते पण खूप आहे. हा पाव आता टेस्ट करून सांगू कसा. सांगा ना, तू चटणी पावच खायच्या यायचीस. गौरी येते, त्याचे पाय काढतोय आम्ही. आता मस्त आम्ही साडी नेसणार आहोत. गौरी आणायला रेडी, मस्त पैकी ह्या आम्ही गौऱ्या. येस. आता आम्ही चाललोय आणायला गौरी. कशा दिसतोय आम्हाला सांगा. आमची एक बहीण रेडी होते, जस्ट आली. ही बहिणी पण नऊवारी, सगळ्यांनी नऊवारी नेसल्या. ह्यांना कधी कपडेच नसतात, नेहमी चड्ड्यांवरतीच असतात. हा कधीच कधीही कपडे बघा. जे काही कपडे आणि असतात लपून ते आम्हीच लपून घालतो. पोरी बघायला आलेत. तरी ते गौरीची स्थापना होतीये, गौरीचं पूजन होत आहे. आणि गौरी पूजन झालं की आम्ही गौरीला घरी नेऊ. ठीक आहे, ऐकलं का? बघितलं, बायकांसाठी 2-2 छत्र्या घेऊन आल्यात. नवरे काय आता त्यांचे. अशा प्रकारे गौरीला आम्ही साडी नेसवतो. गौरीला घरी आणण्याचा मान हा खूप मोठा असतो. त्यांना शिकायला हवंय ना. माझ्या जावानं अजून शिकल्या. शिकव मग. माझ्या जावानं दरवर्षी शिकवतो.
नाही मुली शिकतील लवकर आता आधी ह्या साडीच्या निऱ्या आहेत. मग आता तिला अशी तात्पुरती तयार करतोय, घरी गेल्यावर तिला अजून छान तयार करणार. आला गौरीचा पदर. हाय हाय बोल हाय. ए मोठी आई 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 करते. मग त्यांच्याच घरी महादेव. तर आमच्या गौरी निघाल्यात त्यांच्या माहेरच्या घरी आहे. गौरी आले आपल्या घरी. साडी नेसवायची आहे. गौरीला मस्त तयार करतायत. आता मी थोड्या वेळात आरती पण घेऊन येणार. आम्हाला खूप 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 अजून रील्स करायचे आहेत. फोटो झालेत काढून. आणि किशोर जाधव आज आपल्याला सर्वांना प्रेमाने आणि आग्रह आणि नाश्ता देणार आहे. तर जाधव परिवाराने सहकुटुंबाने हॉलमध्ये येण्याची कृपा करावी. आलेले इकडे देवीला गौरी बसली आहे, आरती झाली. आम्ही जरा फुगडा डान्स पण केल्या आणि जाम मजा आली. आणि अनिकेतने आणि मयूरदादाने आमच्या व्हिडिओज काढल्या. आता चेंज वगैरे करू मस्त. उद्या गोल साडी नेसणार आहोत, माझी मेहंदी कालची. हॅलो, मी सानिकाचा आता कॅमेरा घेतला आहे ब्लॉग बनवण्यासाठी. मी कधीपासून झाले, अर्धा तास झाला तिला सांगते मला फोटो पाठव, पण तिचा नुसता टाइमपास चालू आहे तिच्या ब्लॉग करण्यामध्ये. हे काय नेलपेंट लावत होतो आणि नेलपेंट वगैरे लावून झाले. आता आम्ही मस्त डान्स वगैरे करू. आणि एक मिनिट, आणि ही पण नेलपेंट लावतीये
तिची बोट बघा. हे बघा Precious आहे. कुठे नक्की नेलपेंट लावायची हेच कळत नाही. हे बघा बिचारी वहिनी कशी तरी लावतीये. तर आज आमच्याकडे नाश्ता आहे पोरापोरींकडून चायनीज भेल. आता आम्ही कटिंग करायला बसू. सगळे पाहुणे मंडळी आलेत आज. इथे पत्ते खेळतात. हा बघा सानिकाने कापलेला कोबी आहे. युरोप स्टाईल मध्ये कापला. युरोप स्टाईल. तिने जास्त शोरमा खायची आवडते ना म्हणून ते जाड कोबी कापली. बघा बारीक काम. भावाला पण शिकवून ठेवा. आपण परत रिपीट टाकू. आपल्याचे स्किल्स बघा. हे बघ, यांनी आजचा असं कापलं मोठं मोठं. एक नका कापू कोबी बस होईल पूर्ण घमेला बघ. नको एक बस एक नको कापू. एक राहू दे. एक उद्या काहीतरी होईल. मेल बेल. मी काढला तो. मी काढत होतो अजून बोलले काढा नको बोलले टाका बोलले मध्ये मध्ये. आमची मोठी आई भेल जशी बनवली तशी लगेच आली टोन पण. कोबी जास्त झालाय. टाक शेव. अरे एकाने हात धुवा आणि घ्या ना. हलवा शेव ना. टाक रे बाबा. शेव टाक ती पूर्ण. कोबी जास्त झालाय. कोबी शेवटा उद्या बघू. तो राहू दे. कोबी लय जास्त. कोबी उद्या बघू ते काय करायचं. काय तू काय कशाला ठेवणार ते. 2 दिवस नाही राहणार ते. अरे अरे तो किती झाले. नाही आवडले त्यांना. नको त्यांना नाही आवडले. हे बस तुमच्या आता. चटणी बस. बघा माणसाना गायब होती आणि खाताना बरोबर टायमावर आली. एक चमचा नाही संपली आता ती. चला आपला ब्लॉग आपण इथेच एंड करूया. मस्त मजा केली. अजून उद्याचा एक ब्लॉग येईल आणि मस्त भजन गायले, कीर्तन वगैरे सगळं झालं. आरती मोठी झाली. त्याच्यानंतर नाचलो मस्त. जरा जुन्या आठवणी काढल्या. मस्त नाश्ता केला आम्ही रात्री आणि चहा वगैरे झाला. खूप खूप मस्त वाटलं. पण हे 7 दिवस कसे गेले कळलंच नाही. म्हणजे मेहंदी छान वाटते ना. येस. तर चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गुड नाईट. तुम्ही तुमची काळजी घ्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.